राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या सुबोध कुमार समितीच्या शिफारसी विचारात घेतल्या जात आहेत। त्यासाठी 2 वरिष्ठ अधिकारी नेमले असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल। त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज एका निवेदनाद्वारे केलं। काल याबाबत कर्मचारी संघटनांची चर्चा झाली असून त्यांना अहवालाबाबत माहिती दिली आहे। त्यासाठी आवश्यक त्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत। 31 मे 2005 पूर्वी जाहिरात देऊन नियुक्ती दिलेल्या पदांसाठी यात फायदा देण्यात येणार आहे। त्याचा लाभ 26,000 अधिकारी कर्मचाऱ्यांना होईल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं। इतर बहुतांश मागण्याही मान्य केल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले। अधिकारी कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व सकारात्मक भूमिकेने तपासून त्यावर खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। दिनांक 31/5/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदावरील नियुक्त्यांना यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत समाविष्ट करण्याबाबत याबाबतचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे व याचा लाभ सुमारे 26,000 अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांना होणार आहे। त्याचबरोबर 80 वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करणे या संदर्भातला देखील प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याचबरोबर तिसरा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवण्याबाबत देखील निर्णय करण्यात येत आहे। त्याचबरोबर निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करण्याबाबत याबाबतचा देखील प्रस्ताव मान्य करण्यात येत आहे।